अनिल परबच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात आणि मिलिंद नार्वेकरच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी उद्धव ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घेत असतात। उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही सत्ताचा उपयोग पैसे गोळा करण्यासाठी करा, पण लोकांच्या जीवासाठी करा आहे। आणि अनिल परब नंतर मिलिंद नार्वेकरला पण त्याच वाटेवर जावं लागणार। मिलिंद नार्वेकरनी त्याच दापोली मुरुड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगलो, हा जो बंगलो आहे आपण बघू शकतात, समुद्राचे 450 झाड कापले। मिलिंद नार्वेकरनी 10 कोटी रुपये, आज त्या जागेचं व्हॅल्युएशन 10 कोटी आहे। दुमजली बंगलो बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला गायडन्स पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजींचा आहे। एक कुठलाही प्राधिकरण ऑथॉरिटीची दमडीची परमिशन घेतलेली नाही। अनिल परबच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात आणि मिलिंद नार्वेकरच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी उद्धव ठाकरे साहेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घेत असतात। ग्रामपंचायतची बोगस फोर्ज केलेली परमिशन आहे, बोगस फोर्जरी, खोटे कागद। ना तहसीलदारला माहित आहे, टाउन प्लॅनिंगची परमिशन घेतली नाहीये। मी दिल्ली पर्यावरण मंत्रालयात परवा गेलो होतो, काल महाराष्ट्र मंत्रालयाचा पर्यावरण सचिवांना भेटलो आणि एवढं झाल्यानंतरही काही कारवाई नाही। आणि हा बंगलो केव्हा? लॉकडाऊनच्या काळात उद्धव ठाकरेचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते आणि उद्धव ठाकरे ते डावे हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगलो बांधत होते। शिवसेना हे बंगलो पार्टी झाली आहे। समुद्राचा, त्याच अरबी समुद्र पश्चिम किनारा, कोकण साईडचं मुरुड म्हणजे दापोली मुरुड, तिथे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर, आणि त्या बाजूचं मुरुड म्हणजे अलिबागकडचं मुरुड, तिथे उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर। उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत नाही आहे त्यांचा पत्नीचा 19 बंगलो संबंधात एक वाक्य बोलायची। एका बाजूला उद्धव ठाकरे कागदावर 19 बंगलो उभे करतात, रवींद्र वायकर 19 बंगलोंचे जाळे, दुसऱ्या बाजूला मिलिंद नार्वेकर 25 कोटीचं बंगलो बांधतात, तर तिसऱ्या बाजूला अनिल परबनी रिसॉर्ट तर बांधला, पण रिसॉर्टच्या बाजूला अनिल परबचा बंगलो पण आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे, या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगलोंची, उद्धव ठाकरेंचा, रवींद्र वायकरचा, अनिल परबचा आणि मिलिंद नार्वेकरचा, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी। अनिल देशमुख छगन भुजबळच्या मार्गावर जात आहे। छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टानेही 3 वर्ष जेलमध्ये ठेवले होते। छगन भुजबळांनी 100 कोटी रुपये घोटाळ्याचे, महाराष्ट्र सदन आणखीन घोटाळ्याचे पैसे कोलकाताच्या कंपन्यांद्वारा स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते। अनिल देशमुखनी पण कोट्यावधी रुपये मध्ये वादे वसुली गँग असो की अन्य घोटाळे असो, त्याचा पैसा कोलकाताच्या कंपनीमध्ये वळवला। कलकत्ताच्या कंपनीने देशमुख परिवारात आणि देशमुख परिवाराने त्या पैशाने मोठे मोठे उद्योग
राज्य बांधण्याऐवजी बिल्डिंग बांधण्याची सुरुवात केली. ज्यांनी काळं सफेद केलं, काळं पांढरं केलं, त्या चार्टर्ड अकाउंटंट आणि त्या बोगस कंपन्यांवाल्यांनी कबूल केलं की कॅश देऊन चेक देत होते. आणि त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठा आणि प्रतीक्षा महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अनिल देशमुख नंतर अनिल परबनी पण हा जो रिसोर्ट एक एक्झाम्पल आहे. 25 कोटी रुपये बेनामी गुंतवले आहेत. अनिल परबनी हा रिसोर्ट त्यांच्या नावावर करून घेतलाय. त्याचं घरपट्टी ते दरवर्षी भरतात, पण इन्कम टॅक्स मध्ये चोपड्यात अनिल परबचा हा रिसोर्ट कुठेच दिसत नाही. आणि म्हणून अनिल देशमुख तर जेलमध्ये जाणारच, पण अनिल देशमुखचा अनिल परबचा सगळ्या आर्थिक व्यवहारांची, रिसोर्टची, बंगल्यांची, आरटीओ ट्रान्सफरची याची पण सीबीआय आणि ईडीने पूर्ण चौकशी करावी. त्यासाठी सुमारे 800 पानी माझ्याकडची माहिती मी त्यांना दिलेली आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांना सांगू इच्छितो की आता नौटंकी बंद करा. अनिल परबना क्लीन चिट, हे जे नाशिक मध्ये कुठली तरी कंप्लेंट उभी केली आणि त्या कंप्लेंटनी क्लीन चिट काय दिली की ये मेरे ज्युरिडिक्शन में आता नहीं है, म्हणजे माझा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाही, तेवढंच नाशिक पोलीस म्हणाली. पण उद्धव ठाकरे असो, अनिल परब असो, सगळ्यांनी बोंबाबोंब सुरू केली. मग उद्धव ठाकरेंमध्ये क्लीन चिट देण्याची हिंमत आहे तर त्यांनी रश्मी उद्धव ठाकरेच्या बंगल्याला क्लीन चिट द्यावी, मनीषा रवींद्र वायकरच्या बंगल्यांना क्लीन चिट द्यावी, अनिल परबच्या रिसोर्टला क्लीन चिट द्यावी, मिलिंद नार्वेकरच्या 25 कोटी रुपयेच्या बंगलोला क्लीन चिट द्यावी. माझी उद्धव ठाकरेंना आवाहन आहे. हाँ, हिंदी में दोनों लेता हूं. मिलिंद नार्वेकर संबंधी रितसर तक्रार काल मंत्रालयात मी स्वतः जाऊन सचिवांच्या हातात दिली. परवा दिल्ली सचिवांच्या हातात मी तक्रार दिली आहे. मला दोन्ही सचिवांनी आश्वस्त केलं आहे. महाराष्ट्र सचिवांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात ते महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीची मीटिंग लावतात आणि त्यात अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर दोन्ही विषय चर्चेत घेणार. हो, बरोबर आहे. जाणीवपूर्वकच आम्ही करतोय. जाणीवपूर्वक जे वसुली गँग आहे ते कोविडच्या काळात महाराष्ट्राचे लोक मृत्युमुखी पडत होते आणि त्यावेळी ही उद्धव ठाकरेंची वसुली गँग फक्त पैसे गोळा करण्याचा पाप करत होती. म्हणून ठरवून भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना सांगितलं या सगळ्या घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढलेच पाहिजे. हो, जयंत पाटलांना सांगायचं की त्याचं पुढचं वाक्य सांगा की मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय यांचा पण नरेंद्र मोदी वापर करीत आहेत. कारण की अनिल देशमुखची चौकशीचे आदेश निर्देश हे मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. जिल्हाधिकारीकडे टोटल अनऑथोराइज बंगलो विदाउट परमिशन, कारण की यात परमिशन जे असते ते टाउन प्लॅनिंग पासून, तहसीलदार पासून, पर्यावरण विभाग या सगळ्यांची परमिशन लागते. त्याचं उत्खनन उत्खनन म्हणजे ते जो तुम्ही बघा त्यात किती मोठा डोंगर खणलाय त्यांनी. आणि सर्वे नंबर 410
410 मुरुड दापोली हा पूर्ण सर्वे नंबर मिलिंद नार्वे करता आहेत. त्यांनी तो विकत घेतला होता आणि तो समुद्राला लागून आहे म्हणून या सगळ्यांची तक्रार जिल्हाधिकारीकडे गेली. पर्यावरण व्हायोलेशन मध्ये जंगल काटणं, रस्ता हे करणं, डोंगर खणणं, समुद्राचा किनाऱ्यावरचा वाळू, या सगळ्यांसंबंधी महाराष्ट्र पर्यावरण सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर आणि दिल्लीचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालय व CRZ ऑथॉरिटी यांच्याकडे तक्रार केली आहे. फक्त एवढंच नाही, मी आणखीन पुढे सांगतो. या आपल्याला फोटो आणि TV मध्ये जे व्हिडिओ मध्ये जे JCB दिसते ते JCB पण तिथला शिवसेना नेत्यांचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्याचा आहे. तुम्ही म्हणताय की अनिल देशमुखांच्या पाठोपाठ अनिल परब ही जेलमध्ये जातील, त्यासाठी काही डेडलाईन आहे का दोघांच्या जेलवर? असं आहे की वादन आधी स्टेटमेंट दिलेलं आहे की 100 कोटीची वसुली हे दोघांकडून इन्स्ट्रक्शन यायचे. जे रश्मी शुक्लाची केसेट आहे त्यात पण याची पुष्टी म्हणजे काय म्हणायचं एडिशनल सपोर्टिंग आहे. त्याचबरोबर अनिल परबचे ज्या 78 RTO अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीच्या ट्रान्सफर झाले त्याची माझी तक्रार लोकायुक्तकडे राज्यपालांनी पाठवली आहे. तर हे सगळं बघताना हा जो रिसोर्टचा तर खुला पुरावा आहे, त्याचा शेजारी बंगलो आहेत, त्या अनिल परबांनी बांधला. आता अनिल परबांनी सांगावा माझा काही संबंध नाही आहे, तर त्याचे पुरावे मी दिले की तुम्ही मंत्री महोदय तुम्हीच ते रिसीट भरताय. MSEBचं कनेक्शन MSEDCLचं 3 फेजचं हे अनिल परबनी 15 मार्च 2020 घेतलं मंत्री असताना. तर तो बेनामी प्रॉपर्टी आहेत, मनी लॉन्ड्रिंग आहेत. म्हणून छगन भुजबळचं केसची मी तुलना यासाठी केली की त्याला सजा हे मनी लॉन्ड्रिंग मध्ये झाली आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये मॅक्झिमम 7 वर्षाची सजा आहे म्हणून 3.5 वर्षापर्यंत बेल मिळत नाही. तेच अनिल देशमुक्त होणार. आणि पर्यायाने अनिल परबवर तर मल्टिपल आहे, कारण की माझी जे खात्री आहेत मी फर्दर अनिल परब संबंधी NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये पण माझी पिटिशन दाखल झालेली आहे आणि त्यात डिमोलिशनचा ऑर्डर, त्याचबरोबर सेक्शन एन्व्हायरमेंट ऍक्ट सेक्शन 15, 16, 19च्या अंतर्गत अनिल परबच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिडिंग पण सुरू होणार. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यामुळे अशा पद्धतीचा यंत्रणांचा गैरवापर होतोय. त्या दिवशी प्रताप सरनाईकांनी तसाच आरोप केलाय आणि आताही विरोधक त्याच लाईनवर. आपण म्हणतात त्याचा पहिला भाग खरा आहे की महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यामुळे अशी परिस्थिती पैदा झाली. त्याचं कारण की त्या तिघांची सत्ता आल्यानंतर कोविडची पर्वा न करता फक्त घोटाळे 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 कोट्यावधी रुपये गोळा करणं आणि तिथं शिवसेनेच्या 4 नेत्यांचे नावाने पुरावे दिले, बंगलो बांधणं. त्याच्यामुळे भाजपला नाईलाज कोविड पेशंटच्या मदतीसाठी हे करावं लागतंय. मी तुम्हाला आत्ताचं उदाहरण देतो. मुंबई पोलीस कमिशनर, मुंबई महापालिका आयुक्तांच्या मागे 7 दिवस मी मागे लागलो आहे. हिरानंदानी हेरिटेज मध्ये जे बोगस कोविड जो कॅम्प झाला त्याचा सगळ्यात पहिला उहापो एक पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट म्हणून किरीट सोमय्यांनी केला, आमदार योगेश सागरनी केला. आज 10 दिवस झाले या तपासात एवढा धीमा तपास काय का? उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यामध्ये की जे चेंबूरची ओम साई आरोग्य हॉस्पिटल आहेत त्याच्या मालकांनी बोगस आय कार्ड इश्यू केले, बोगस कोविड वॅक्सिनेशन दिल्या, एक ICU पेशंटला ऍडमिट करण्यासाठी 1.5 लाख रुपये तो घेतो आणि त्याचा आणि कुठला तरी शिवसेनेचा खासदाराचा संबंध आहे म्हणून उद्धव ठाकरे तपास दाबतायत. आज 2000 लोकांचं बोगस वॅक्सिनेशन बाहेर आलंय. उद्धव ठाकरे साहेब तुम्ही सत्ताचा उपयोग पैसे गोळा करण्यासाठी करा पण लोकांच्या जीवासाठी करू नका. ओके.